नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारला म्हणत असते, आपण 2 गावांना एकत्र करण्याचे स्वप्न बघितले सरकार. त्यावर सरकार म्हणतो, ते सगळं कळतंय मला, पण हे जे काही चाललंय हे नुसतं बघत राहायचं का? त्यावर सानिका म्हणते, बघत नाही राहायचं, पण त्यावर लगेच रिॲक्ट पण नाही करायचं. हे बघ सरकार, कुठलं बी नातं हे एका रबरासारखं असतं. दोन्हीकडून ताणलं गेलं की ते तुटण्याची शक्यता असते. आणि आता आईंकडनं ते नातं ऑलरेडी ताणलं गेलं आहे, त्यामुळे आपण थोडं सैल सोडलं पाहिजे. तेव्हाच सगळं नीट होईल. कळतंय का सरकार तुला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर सरकार म्हणतो, मला सगळं कळतंय ग सानिका, पण मगाशी तुला फक्त आप्पांना भेटायचं होतं, ते पण आईने करू नाही दिलं. त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे ना, मी नंतर भेटेल. त्यावर सरकार म्हणतो, नंतर नाही, तुझ्या मनात आत्ता आलंय ना तर आत्ताच भेटायचं. त्यावर सानिका म्हणते, अरे ऐक माझं. त्यावर सरकार म्हणतो, तूच ऐक माझं. प्रत्येकाला रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. आणि सरकार सानिकाला तिथून आप्पांकडे भेटायला घेऊन जातो. सरकार आप्पांच्या खोलीमध्ये कोणी आहे की नाही बघतो, त्यावेळेस आप्पा फक्त एकटेच असतात. सरकार सानिकाला म्हणतो, आई इथे नाही आहे, ती यायच्या आत तू आप्पांना भेटून घे. मी तोवर इथं बाहेर लक्ष ठेवतो. आणि तो सानिकाला आप्पांच्या खोलीत जायला सांगतो. सानिका आप्पांजवळ जाऊन रडू लागते आणि म्हणते, आप्पा सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागतंय. पुढे ती म्हणते, पण मी तुमची सून म्हणून तुम्हाला वचन देते, हे सगळं ना लवकरच संपेल आणि सगळं आधीसारखं परत होईल. आणि ती म्हणते, मला ना तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. मी या घरात तुमची सून म्हणून आले हे माझं भाग्य समजते मी. आणि तुम्ही पण मला तुमची सून म्हणून स्वीकारलं त्याबद्दल मनापासून थँक्यू. ती पुढे म्हणू लागते, पण आप्पा इथं सगळ्यांना असंच वाटतंय की आम्ही खूप मोठी चूक केली आहे. अख्ख्या गावाला असं वाटतंय, पण आप्पा आम्ही तर एकमेकांवर खरं प्रेम केलंय हो. प्रेम करणं चुकीचं असतं का? बोला ना आप्पा, काहीतरी तर बोला. ती पुढे म्हणते, असं ऐकलंय की प्रेमात आणि युद्धामध्ये सगळं माफ असतं, मग आम्हाला का कुणी माफ करत नाही? तुम्हाला पण असंच वाटतं का की आम्ही चुकीचं केलंय? बोला ना आप्पा. तेवढ्यात कमळ आप्पांना पाणी घेऊन येत असते. सानिकाचा आवाज ऐकून आप्पा डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतात. हे बघून सानिकाला खूप आनंद होतो आणि सानिका, आप्पा डोळे उघडा ना असं बोलू लागते. कमळ तिथे येऊन उभी राहते आणि आप्पांकडे बघू लागते. थोड्या वेळातच आप्पा सानिकाचा आवाज ऐकून डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागतात. हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. आप्पा जेव्हा डोळे उघडतात तेव्हा सानिकाकडे बघतात. सानिकाशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना बोलता येत नसतं. नंतर ते त्यांचा हात उचलण्याचा प्रयत्न करत असतात, पण आप्पांना हालचाल करता येत नसते. सरकारकडे बघून ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण आप्पांना काही सांगता येत नसतं. हे बघून कमळ खूप घाबरते आणि सरकारला आप्पा का बोलत नाही असं विचारू लागते. आणि आप्पांना अहो बोला ना काहीतरी असं म्हणून रडू लागते. सानिकाच्याही डोळ्यात पाणी येतं. सरकार सानिका आणि कमळला काय करावं सुचत नसतं आणि ते आप्पांजवळ जाऊन अहो बोला ना काहीतरी असं म्हणून रडू लागतात. आप्पांची अशी झालेली अवस्था बघून सरकार डॉक्टरांना घरी घेऊन येतो. डॉक्टर आप्पांना चेक करतात. सगळेजण काळजीत असतात. डॉक्टर सगळ्यांना म्हणू लागतात, तसं घाबरण्याचं काही कारण नाही आहे. पुढे ते म्हणतात, काही काही वेळा शॉकमुळे सुद्धा असं होऊ शकतं. त्यावर कमळ म्हणते, नाही डॉक्टर, आणि सानिकाकडे बोट दाखवून म्हणते, हिच्यामुळं असं झालंय, हिचं रक्त दूषित आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात, हे बघा, त्यांना तुम्ही अजिबात दोष देऊ नका. आपलं नशीब चांगलं म्हणून त्या वेळेत आल्या आणि आपण यांना वाचवू शकलो. पुढे आनंद डॉक्टरांना विचारू लागतो, डॉक्टर काय वाटतं तुम्हाला, हे कधी बरे होतील? त्यावर डॉक्टर म्हणतात, एखाद्या आठवड्यातही बरे होतील किंवा एखाद्या महिन्यात किंवा वर्ष पण लागू शकतं. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. डॉक्टर पुढे म्हणतात, शेवटी आपल्या सगळ्यांचा प्रयत्न, पण असं म्हणून डॉक्टर थांबतात. त्यावर कमळ विचारते, पण काय डॉक्टर? त्यावर डॉक्टर म्हणतात, काही नाही, तुमचा पेशंट लवकरच बरा होईल. आणि डॉक्टर परत जाण्यासाठी बाहेर येतात. सरकार त्यांची बॅग घेऊन त्यांच्या मागे येतो. सगळेजण डॉक्टरांना विचारू लागतात, डॉक्टर तुम्ही मगाशी काय सांगत होतात? काय झालं? तुम्ही बोलता बोलता थांबलात, काही अडचण आहे का? त्यावर डॉक्टर म्हणतात, अडचण अशी काही नाही, पण पेशंटसमोर बोलू नये म्हणून मी थांबलो. ते पुढे म्हणू लागतात, यात मुद्दा एकच आहे, जर आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट दिसली नाही तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल.
त्यावर मिनल डॉक्टरांना विचारते, डॉक्टर, ऑपरेशनला साधारण किती खर्च लागेल? त्यावर डॉक्टर म्हणतात, साधारण 15-20 लाख खर्च येऊ शकतो. असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. सगळेजण शांत उभे असतात. संध्याकाळी मिनल आणि सई स्वयंपाकाची तयारी करत असतात. तेवढ्यात कमळ तिथे येऊन त्यांना विचारू लागते, मिनल, तांदूळ कुठे आहे ग? त्यावर मिनल म्हणते, सकाळीच संपले ताई. त्यावर कमळ सईला दुकानातनं तांदूळ घ्यायला पाठवते आणि म्हणते, आणि आई, ती सानिका यांना बाहेर फिरायला घेऊन गेली, तिच्यावर जरा लक्ष ठेव. उगाच डोक्याला ताप वाढवून ठेवायची आणखी ती पोरगी. जा. आणि तेवढ्यात लाईट जाते. मिनल उठून बाहेर बघते तर बाहेर सगळ्यांची लाईट असते. मिनल आनंदला आवाज देऊ लागते. आनंद येऊन म्हणतो, का ओरडतेस? आधीच लाईट गेलीये. त्यावर मिनल म्हणते, अहो आपलीच लाईट गेली, तुम्ही लाईटीचं बिल भरलं नाही. त्यावर आनंद म्हणतो, आपलीच गेली? मी बिल तर भरलं होतं. थांबा, काय झालंय मी बघतो. मिनल कमळला म्हणते, हे सगळं ना त्या सरकारमुळे आणि आप्पांमुळे झालंय. आप्पांना काय गरज होती त्या पोरीला वाचवायची? सरकारला तर अक्कल कमीच आहे, पण आप्पांना कळायला नको का? त्यावर कमळ म्हणते, आधीच ना त्या सानिकाने माझं डोकं फिरवलंय. आता तुझं तोंड बंद ठेव, नाही तर तुझं पण काही खरं नाही, सांगून ठेवते. असं म्हणून कमळ हंडा आणि कळशी घेऊन विहिरीवर पाणी भरायला जाते. तिथं जाऊन जे काही बघते ते बघून तिला धक्का बसतो आणि ती सगळ्यांना आवाज देऊ लागते. सगळेजण बाहेर येतात. बघतात तर समोर लिहिलेलं असतं, आप्पा धुमाळ यांच्या कुटुंबियांना या गावातील विहिरीतून पाणी घेण्यास मनाई आहे. समस्त कळशी कर. हे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेवढ्यात सई तिथे येऊन सांगू लागते, आत्या, अगं, तो दुकानदार तांदूळ द्यायला नाही म्हणत होता आणि असं बी म्हणत होता की तुमच्या घराला सगळ्या गावांनी वाळीत टाकलंय. त्यावर मिनल म्हणू लागते, घ्या, आधीच का अडचणी कमी होत्या आणि त्यावर हे बी बघायला लागतंय आपल्याला. आणि ती पुढे आनंदला म्हणू लागते, आणि तुम्हाला 1000दा सांगितलंय ना मी की तुमचा आदर्शवादीपणा तुमच्या घरात ठेवा, पण नाही, निघाले आपल्या आप्पांच्या पायावर पाय ठेवून. आणि ती म्हणू लागते, अहो आता कसं होणार आपलं? कुणी आपल्याशी बोलणार नाही आणि कुणीच आपल्याला खायला प्यायला देणार नाही. किती मान होता आपल्या घराला या गावात, पण समजा धुळीत मिळाला. हे समजा कोणामुळं? त्यावर कमळ म्हणू लागते, झालं समाधान, झालं तिच्या मनासारखं, हेच पाहिजे होतं ना तिला. त्यावर सरकार विचारू लागतो, कोणाला काय पाहिजे होतं आई? त्यावर कमळ म्हणते, तुझ्या बायकोला. हे घर उद्ध्वस्त करायला आली होती ना ती, आणि तिचा हा बेत यशस्वी पण झाला. त्यावर सरकार म्हणतो, अगं आई, कसला डाव? काय बोलतेस ती? आणि ती इथं नव्हती आली, मी तिला इथं घेऊन आलोय. आणि बोलण्याआधी ना जरा 10 वेळेस विचार कर. त्यावर कमळ म्हणते, ठीक आहे, मान्य आहे तू तिला घेऊन आला इथं, पण का सगळ्या गावांनी आपल्याला वाळीत टाकलं? त्यावर सरकार काहीच बोलत नसतो. पुढे ती म्हणते, कारण सगळ्या गावाला तिच्या बापाचं सूड घ्यायचं आहे. आणि आपल्याकडनं सूड का घेतायत माहिती आहे? कारण ती तुझी बायको आहे आणि ती इथं आपल्या घरात राहते म्हणून. अरे आता तरी डोळे उघड. त्यावर सरकार म्हणतो, प्रत्येक गोष्टीचं कारण सानिकाच कसं असू शकते? आणि तू ज्या गावकऱ्यांबद्दल बोलतीयस ते कधी आपले नव्हतेच. आणि ते जर आपले असते ना आणि आप्पांबद्दल त्यांना खरंच काही वाटलं असतं ना, तर त्यांना अशी वागायची बुद्धी सुचली नसती. त्यांचा फायदा होता ना, म्हणून ते आप्पांसंग राहत होते एवढे वर्ष. आणि आता आप्पांवर अशी परिस्थिती असताना एक माणूस तरी थिरकला का आपल्या घराकडं? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.